नमस्कार मुलांनो, ई लर्निंग क्लासमध्ये आपले स्वागत. मी मनोहर अहिरराव, उपशिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा मॅथमॅटिक्स हा विषय अभ्यासणार आहोत. Today, let us start the new chapter, chapter number 5, decimal fraction. First, learn what is different between fraction and decimal fraction. डिफरन्स आपल्याला दोघांमधला फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नुसता फ्रॅक्शन म्हटला तर 4/5, 12/15, 126/311. Now these are common fraction. The structure of this fraction is numerator upon denominator. ज्या ठिकाणी न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर. दिस इज कॉमन फ्रॅक्शन. हा कॉमन फ्रॅक्शन आहे. पण फ्रॅक्शनचं न्यू स्ट्रक्चर जे आहे ज्याच्यात एक डेसिमल पॉइंट असतो. दिस पॉइंट, दिस टाइप ऑफ पॉइंट, दिस ऑफ द पॉइंट, दिस पॉइंट इज शोज द डेसिमल पॉइंट. ओके, अँड दिस नंबर इज डेसिमल फ्रॅक्शन नंबर. ओके, द नंबर पहा 1.23, 1.23 पॉइंटच्या लेफ्ट कडचे नंबर 1. आपण जसा नंबर वाचतो तसा लेफ्ट कडचा नंबर वाचायचा आहे. पण राईट कडचा after the decimal point we read 2, 3. These are different places. We learn this. आपण त्या शिकायच्या प्लेसेस नंतर. तर पहा याचं रीडिंग करताना 1.23, खाली बघा 12.46, 9.125 फ्रॅक्शन अँड दिस इज द डेसिमल फ्रॅक्शन. नेक्स्ट पॉइंट आपल्याला लर्न करायचा आहे की आपल्याला युनिट चेंज करता आला पाहिजे. केजी, 1 kg, 1 kg इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम? 1000, 1000 ग्रॅम. हे आपण शिकलोय, करेक्ट आहे. 5वीला आपण हे लर्न केलेलंच आहे. पहा तसंच 1 किलोमीटर इज इक्वल टू ऑल्सो 1000 मीटर. इन दिस वे 2 kg, 2 kg इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम? तर 2000 ग्रॅम. 4 kg इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम? तर 4000 ग्रॅम. 5 kg is equal to how many gram? तो 5000 gram. In this way, 1 kilometer is equal to 1000 meter. This way, 5 kilometer is equal to 5000 meter. In this way, half kilogram means how many gram? This is a 500 gram. Learn. लक्षात ठेवा. क्वार्टर, पाव भाग किती किलोच्या मानाने? तर बाळांनो 250 gram. Half means this way, right? Half. Quarter, 1/4. And now 3/4, this is 3/4. 3/4, right? 750 gram. This part learn in the 5th standard. आपण हा पार्ट 5वीला शिकलोय. In the same way, हे सुद्धा आपल्याला युनिट्स लक्षात ठेवायचे आहे. 1 meter is equal to how many centimeter? 1 meter is equal to 100 centimeter. And now 1 centimeter is equal to how many millimeter? This is 10 mm, millimeter. 1 meter is equal to 100 centimeter and 1 centimeter is equal to 10 millimeter. Okay, this is the first part. Now next is place values. Okay, we shows this decimal fraction number every decimal place. हा डेसिमल फ्रॅक्शन नंबर आहे, त्याच्या प्रत्येक प्लेसची व्हॅल्यू आपल्याला राईट करता आली पाहिजे. Which way? First learn, listen carefully. Now this is the decimal point. Okay, you read 27.642. Okay, this decimal point left side, या डेसिमल पॉइंटच्या या लेफ्ट साइडला हे जे पहिलं युनिट आहे, पहिलं प्लेस आहे, दिस इज युनिट प्लेस. आपल्याला माहिती आहे युनिट प्लेस. त्यानंतर सेकंड प्लेस आहे 10 प्लेस. त्यानंतर येईल 100 प्लेस, 1000 प्लेस, आपल्याला माहिती आहे. पण या डेसिमल पॉइंटच्या या राईट साइडला जर गेला तर त्याचे प्लेसेस वेगवेगळे आहेत. हे पहिलं जे प्लेस आहे ते युनिट नाही आहे, ते पहिलं प्लेसचं नाव आहे 10th प्लेस. सेकंड हे जे प्लेस असतं त्याचं नाव आहे 100th प्लेस. अँड नाव थर्ड आहे 1000th प्लेस. लागतो शेवटी, लक्षात ठेवा. आपण ह्या प्लेसेस मध्ये बघा, आपण आधी डेसिमल पॉइंट घेतला, त्याच्या आधी आता प्रत्येक प्लेसचा व्हॅल्यू नंबर इथे राहील. युनिट प्लेसला काय आहे? डेसिमल पॉइंट नंतर पहिलं प्लेस, लेफ्ट साइडचं पहिलं फर्स्ट प्लेस इज 7 इज दिस इज द 7
Now unit place is a unit value is 7 unit is 7, correct? Second is tenth place is 2. 210 means 210 means 20. Value of 7 is 7, value of 2 is 20. Now in the same way, in the after the decimal point right side la first place is 6, correct? 6 means 10th place. Now this here, this number is multiplied by, the 7 is multiplied by 1 and 2 multiplied by 10 place is 10. In the same way, 6 is multiplied by divided by 10. So this number write in this way, 0.6, correct? Second 100 place, here 100 is a 400 divided by 100, not multiply. So this number is 0.0420. Then after that 10 means one place after decimal point. एक शून्य आहे म्हणून एक घर सोडून decimal point. इथे 2 0 आहेत म्हणजे 2 decimal point सोडून decimal point. थर्ड आहे 2. 2 is a 1000 place म्हणजे 2/1000 म्हणजे 30 means after 3 places. म्हणजे हा 2 राईट केला त्याच्यानंतर 3 1 2 3 1 2 3 after that decimal point and then 0 0.002 in this way. Next second place values. Now this number, this is decimal point, correct? Unit place is 9 multiply 1 9, 10 place is 4 multiply 10 so 40, and now 100 is 3 in the 100, so the value of 3 is 300. The 10th place after the decimal point, hard decimal point च्या नंतर first place is 1 divided by 10, so this number 10 means 1 after this 0.1. Second is 10th place, 100th place is 2 upon 100, correct? There 2 point, then 2 after the 2 places, then decimal point 0.02. 1000 place there is 7 upon 1000, there 30, correct? Then the answer is after that 1 2 3 after decimal point 0.007. In this way solve this, in this way write the place values of each number. Next we are solve the addition and subtraction of the decimal numbers. So simple, very simple. Addition as like subtraction also, both only operation is different, but write the be carefully write their places. Okay, unit place 10 place as it is. First write, note that suppose we solve this example, listen carefully. This is first number, suppose 27.146, write it here decimal point first, okay? Then second number also decimal point, okay? These are the line answer decimal point, here answer decimal point. First write every decimal point one after other, एका खाली एक decimal point आले पाहिजेत, असेच राईट करायचे. फर्स्ट नंबर 27 as it is 2 and 7, correct? Decimal point. After that 1 4 and 6, correct? Next 120 unit place is 1, unit place च्या खाली unit place आला पाहिजे, 10 place च्या खाली 10 place आला पाहिजे, आणि 100 नाही इथे वरती नाही पण इथे आहे म्हणजे इथे आला पाहिजे, ठीक आहे? राईट इन दिस वे. अँड नेक्स्ट आफ्टर द डेसिमल पॉइंट 4 and 3, 4 10th place is 4, 100 place is 3, here no place, no values, 0, here is no number, 0, okay? Addition, correct? Add 6 plus 0 6, 4 plus 3 7, 1 plus 4 5, 7 plus 1 8, 2 plus 2 4, 0 plus 1 1, as it is. So 27.146 plus 121.43 is equal to 148.576. Okay, solve the first example. In this way, second example also subtraction. Write this way, same way. First write the decimal point here, second decimal point here, answer decimal point here, correct? First number write. What is the first number? 632. Decimal point 3 and 1, unit place is 3, okay? Next subtraction करायचे आपल्याला, okay? Second number is 12.96. 12 point, unit place is 2, 10 place is 1, 2 and 1, 100 place is not 0, right? Suppose 9 and 6, okay? Then subtraction, 1 minus 1 carry from here 3, correct? Here remaining 2, here 1, here is 11, correct? No,
Next is 11 minus 6. 11 minus 6, 5. Correct. Next is 2 minus not possible. From 1, here 12, here 1 remain. 12 minus 9, 3. Correct. 1 minus 1 not possible. 1 carried from there. Here 2 remain. Here 11. 11 minus 2, 9. Next return 2 minus 1, 1, and 6 as it is. Now therefore answer is 632.31 minus 12.96 is equal to 619.35 is the answer. Okay. Let us start the practice set number 14. First question. In the table below, write the place value. हा टेबल दिलाय आणि याच्या प्लेसेस दिलेले आहेत आणि याचे प्लेस व्हॅल्यूज राईट करायचे. आपण पाहिले कसं सॉल्व करायचं ते. तर त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिले त्यांनी 378.025. ओके, हे नंबरचे आपल्याला प्लेस व्हॅल्यू. आता या नंबरच्या डेसिमल पॉइंटच्या लेफ्ट साईडला फर्स्ट युनिट प्लेस आहे 8, इथे 8 राईट केलाय. सेकंड 10 प्लेस आहे 7, ते 10 प्लेस 7 लिहिलेलं आहे. 100 प्लेस आहे 3, ते लिहिलेलं आहे. या युनिट प्लेसच्या लेफ्ट राईट साईडला फर्स्ट प्लेस आहे 10th प्लेस आहे 0, ते राईट केलं आहे बघ. त्यानंतर सेकंड प्लेस आहे 2, ते आहे 100 प्लेस, ते बघ 100 प्लेस राईट केलं आहे. आणि थर्ड प्लेस 5 ही जर 1000th प्लेस, ते 1000 प्लेस राईट केलेलं आहे. याच्या प्रत्येकाचं आता 300चं प्लेस व्हॅल्यूज आहे 300, 7चं 10, 70, 8चं युनिट 1 इज 8. आता हा 0ची 10th प्लेस व्हॅल्यू 0/10 इज इक्वल टू 0. ओके, 1/100 is now this is 2/100 to value of 2 in 100 place 0.0.02, and now 5 value is 0.05. In this way complete this table. We solve addition here 3 example. We solve today 3 example subtraction. Let us see this example. First addition. Now listen carefully. Every addition and subtraction example you solve first this you see the पहिल्यांदा हे डेसिमल प्लेसेस पाहायचे आहेत आणि त्या डेसिमल प्लेस एका खाली एकच मांडायचे आहेत. पहा, मी पहिल्या नंबरची डेसिमल प्लेस डार्क केली, सेकंड नंबरची डेसिमल प्लेस इथे डार्क केली. ठीक आहे, ही आन्सरची लाईन. ठीक आहे, कशाची लाईन? आन्सरची. ओके, ही आहे डेसिमल आन्सरचा डेसिमल पॉईंट. ओके, तिने डेसिमल प्लेसेस राईट केले. आता पहा इथे डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला फर्स्ट प्लेस इज 5, सेकंड प्लेस इज 0, थर्ड प्लेस इज 9, 100 प्लेस, 10 प्लेस युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला राईट साईडला फर्स्ट नंबर इज 5. पुढे कोणते डिजिट आहे? 000 अननोन नंबर ऑफ प्लस. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 7 आणि सेकंड इज 2. डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला फर्स्ट इज 1, सेकंड इज 9, थर्ड इज 7. अबो नंबर इज 0 and 0. दिस इज ॲडिशन. ॲडिशन कसं सॉल्व करू बघूया. 0 + 7 इज 7, 0 + 9 इज 9, 5 + 1 इज 6. Okay, next is 5 + 7, 12, carry 1, 1 + 2, 3, and this is 9. So answer is 905.5 plus 27.197 is equal to 924 and 932.697. Now second example, addition. Now here 39 plus 700.65. Here no decimal point. Any number, suppose 764. This is the number. हा नंबर आहे. इथे कुठे डेसिमल पॉइंट नाहीये. मग कुठं आहे? तर लक्षात ठेवायचंय की डेसिमल पॉइंट हा त्या नंबरच्या युनिट प्लेसच्या राईट साईडला असतं. नसेल म्हणजे हा युनिट प्लेसला 4 आहे. 4च्या राईट साईडला जे काही असेल ते युनिट प्लेस डेसिमल पॉइंट असेल. आणि त्याच्यानंतर कोणते प्लेस असतं? 0 0 0. तुम्हाला पाहिजे तेवढे 0 घेऊ शकता. ओके, हिअर ओनली 39. सो फर्स्ट डेसिमल पॉइंट, पहिल्यांदा हे डेसिमल पॉइंट मांडून घेऊया. दिले
आन्सरची लाईन हा डेसिमल पॉईंट. ठीक आहे, हे तीनही डेसिमल पॉईंट एका खाली एकच आले पाहिजेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पहा, युनिट प्लेस डेसिमल पॉईंट नंतर पहिला प्लेस आहे युनिट प्लेस इज 9, 10 प्लेस इज 3. करेक्ट आहे. नंतर युनिट प्लेस नंतर इथं डेसिमल पॉईंट नंतर काहीच नाही म्हणजे काय आपण घेऊ शकतो 0 0. ओके, नेक्स्ट प्लस 700. आता 700 युनिट प्लेस इज 0, 10 प्लेस 0, 100 प्लेस 7. 0 हा 0 आणि हा 7. नेक्स्ट युनिट प्लेस डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला फर्स्ट प्लेस इज 6, सेकंड प्लेस इज 5. करेक्ट आहे. आता ॲडिशन करायचं. 0 + 5 5, 0 + 6 6, 9 + 0 9, 3 + 0 3, and now this is the 7. So answer is 39 plus 700.65 is equal to 739.65. ओके, नेक्स्ट सबट्रॅक्शन करायचं. सेम वे अशाच पद्धतीने करायचं, फक्त ॲडिशन करताना ॲडिशन केली, आता सबट्रॅक्शन करताना पहा इथं तेच सेम. इथं डेसिमल पॉईंट घेणार आहात, इथे त्याचं डेसिमल पॉईंट घेणार. आन्सरच्या वेळेस सुद्धा हा डेसिमल पॉईंट घेणार आहात. ओके, पहिला नंबर आहे 85.96. युनिट प्लेस आहे 5, 10 प्लेस आहे 8, युनिट 10th नंबर आहे 9, 100th नंबर आहे 6. नेक्स्ट आहे डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला फर्स्ट डिजिट 2, राईट साईडला 3, 4 अँड नाव 5. दिस इज सबट्रॅक्शन. ओके, इथे काहीच नाही आहे म्हणजे तुम्ही 0 घेऊ शकता. इथे 0 हे प्लेसेस फुल करून घ्या 0. आता सबट्रॅक्शन करूया. ओके, 0 - 5 होत नाही म्हणून आता कॅरी केला, याच्याकडून 1 कॅरी केला, इकडे राहिले 5, याच्याकडून 1 घेतला म्हणजे हा झाला 10. 10 - 5 इज 5. 5 - 4 इज 1. करेक्ट आहे. 9 - 3 इज 6. करेक्ट आहे. 5 - 2 इज 3. 8 - 0 इज 8. In this way, solve the subtraction also. Okay, answer 85.16 minus 2.345 is equal to 83.615. Okay, solve this way. Practice set number 14 solved today. Question number 1, question number 2 and question number 3. आता आपण प्रॅक्टिस सेट 14ला आपण सुरुवात करूया. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल पाहण्याच्या आधी काही गोष्टी आपण पाचवीला जे शिकलो त्या आपण रिपीट करूया. पहा, इथे लक्ष द्या. काही मेजरमेंट्स आहेत की त्याचं कन्व्हर्शन आपल्याला करायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. लक्षात घ्या. म्हणजे 2 किलोग्रॅम म्हणजे 2000 ग्रॅम. ओके, समजा 500 ग्रॅम म्हणजे किती किलो, तर हाफ किलो. हे तुम्ही लक्षात घ्या. किलोमीटरचं तेच 1 किलोमीटर 1000, 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. म्हणजे किलोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करता आलं पाहिजे. 1 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. ओके, किंवा 1 सेंटीमीटर, सॉरी 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर और 1 सेंटीमीटर CM. 1 सेंटीमीटर हाऊ मेनी मिलीमीटर, तर 10 मिलीमीटर. लक्षात घ्या. ते हे कन्व्हर्शन आहे. तर आपल्याला या ठिकाणी याचं कन्व्हर्शन आपल्या डेसिमल पॉईंट मध्ये करता आलं पाहिजे. तर पहा, 5 kg अँड 420 ग्रॅम ही जी काय आहे हे मिक्स मध्ये आहे, की केजी मध्ये पण ग्रॅम मध्ये, ते एका युनिट मध्ये करता आलं पाहिजे. ते कसं करायचं बघा. एक डेसिमल पॉईंट सगळ्यात महत्वाचं आहे. याचं कन्व्हर्शन आपल्या डेसिमल पॉईंट मध्ये करता आलं. या डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला केजीचं घ्यायचंय आणि डेसिमल पॉईंटच्या पलीकडे म्हणजे राईट साईडला ग्रॅमचं घेऊया. पहा, 5.420 kg झालं डेसिमल मध्ये. ओके, दुसरं एक्झाम्पल 9 किलोग्रॅम अँड 9 किलोमीटर 200 मीटर. कन्वर्टिंग टू डेसिमल 9 पॉईंट घ्या, किलोमीटर फर्स्ट, देन आफ्टर 200 किलोमीटर झालं. नेक्स्ट 1 kg अँड 120 ग्रॅम, याचं सुद्धा डेसिमल पॉईंट फर्स्ट व लेफ्ट kg, इकडे 120 किलोग्रॅम. नाव 9 kg बघा, 9 kg 500 ग्रॅम फॉर डेसिमल पॉईंट 9 अँड 500 ग्रॅम. करेक्ट आहे. नेक्स्ट लास्ट किलोमीटर मीटर. नाव डेसिमल पॉईंट किलोमीटर हियर, 750 हियर.
किलोमीटर. इन दिस वे आपल्याला हे कन्वर्ट करता आलं पाहिजे. यानंतर पहा, अविनाश ट्रॅव्हल बाय बस. बसने त्याने ट्रॅव्हल केलाय. ओके, बसने किती किलोमीटर? 42 किलोमीटर अँड 365 मीटर एवढं त्याने बसने. सेकंड, बाय कार. कारने किती? 12 किलोमीटर अँड 460 मीटर एवढं कारने त्याने ट्रॅव्हल केलं. अँड बाय वॉक, आणि तो चालत किती गेला? 640 मीटर ओनली. इथे किलोमीटर पाहिजे, किलोमीटर नाही, फक्त चालत 640 किलोमीटर. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. लक्षात घ्या. ओके, या 3 गोष्टीतून तो ट्रॅव्हलिंग करून पुढे गेलेला आहे. आता यानंतर आपल्याला पुढे काय म्हटलंय? हाऊ मेनी किलोमीटर डिड ही ट्रॅव्हल. त्याने किती किलोमीटर त्याने ट्रॅव्हलिंग केलं. सो अविनाश ट्रॅव्हल ऑल टुगेदर. सगळे मिळून तो किती अंतर गेला चालून. ओके, पहिल्यांदा बाय बस, बाय तिन्ही माध्यमातून इज इक्वल टू आपण बघूया किलोमीटर अँड मीटर. ओके, तिन्ही माध्यमातून आपण त्याचा एक चार्टच बनवू. पहिल्या ह्याच्यात किती किलोमीटर? 442 किलोमीटर. करेक्ट आहे. आणि मीटर 365 मीटर. प्लस दुसऱ्या ह्याच्यात किती आहे? 12 किलोमीटर अँड 460 मीटर. करेक्ट आहे. प्लस थर्ड ह्याच्यात मीटर, किलोमीटर नाही आहे, फक्त मीटर आहे. मीटर 0 किलोमीटर, किलोमीटर 0 मीटर इज 640 मीटर. ओके, टोटल 5005 66 12 12 plus 4 16 1 carry 4 8 8 plus 6 14 1 carry 2 plus 2 4 plus 1 5 4 plus 1 5 means total kilometer. So Avinash travel all together is equal to 55 kilometer and 465 meter distance. Okay, this kilometer. Understand? In this way solve this first example. आता आपण पाचवे एक्झाम्पल बघूया. आयेशाने काहीतरी घेतलेलं आहे. 1.80 मीटर एवढं घेतलंय ऑफ क्लॉथ. 1.80 मीटर एवढं क्लॉथ कपडा घेतलाय फॉर सलवारसाठी कपडा किती घेतला? 1.80 मीटर. आणि 2.25 मीटर फॉर हर कुर्त्यासाठी तिने 2.25 मीटर एवढा कुर्त्यासाठी तिने क्लॉथ घेतलाय. इफ द क्लॉथ कॉस्ट, जर क्लॉथची कॉस्ट ही 120 रुपीज पर मीटर, एका मीटरच्या क्लॉथची किंमत आहे 120, तर टोटल क्लॉथची किती पैसे तिला शॉपकीपरला द्यावे लागते? शी पे द शॉपकीपर. हाऊ मच बी शी पे द शॉपकीपर. दुकानदाराला किती पैसे तिला द्यावे लागतील टोटल क्लॉथचे? सो इझी, फार सोपं आहे बघा. आयेशा बॉट काय घेतलं? फर्स्ट थिंग क्लॉथ घेते, सलवार. काय सलवारसाठी क्लॉथ घेतलाय? आयेशा बॉट सलवार क्लॉथ. ओके, अँड नाउ सेकंड थिंग शी बॉट सलवार क्लॉथ अँड कुर्ता.
क्लॉथ. सलवारसाठी किती क्लॉथ लागलंय तिला? 1.80 मीटर एवढा. आणि कुर्त्यासाठी 2.25 मीटर एवढा क्लॉथ लागेल. सो ऑल टुगेदर, सो टोटल क्लॉथ किती लागलंय त्याचे ऍडिशन करावं लागेल. पहिल्यानं 1.80 प्लस हा डेसिमल पॉइंट, आन्सरचा डेसिमल पॉइंट. ठीक आहे. अँड नाव दिस इज अ 2.25. सो 5, 10, 1 carry, 2 plus 2, 4 means the total cloth. So total cloth is equal to, total cloth is 4.05 मीटर हे एवढं टोटल क्लॉथ लागेल. ओके, सलवार आणि कुर्ता मिळून. आता आपल्याला काढायचं आहे हाऊ मच मस्ट शी पे द शॉपकीपर. तर शॉपकीपरला तिला किती पैसे द्यावे लागेल? तर इथं भाव दिलेला आहे. इफ द क्लॉथ कॉस्ट 120, टोटल क्लॉथ झालं 4.05 मीटर. आता या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये कॉस्ट दिली. इफ द कॉस्ट 120 रुपीज पर मीटर, त्या क्लॉथची एका मीटरची कॉस्ट आहे 120 रुपीज. आपले टोटल क्लॉथ झाला 4.05 मीटर. कॉस्ट ऑफ क्लॉथ इज इक्वल 120 रुपीज पर मीटर. ठीक आहे. नाव द टोटल कॉस्ट ऑफ क्लॉथ, टोटल कॉस्ट किती झाली क्लॉथची? तर टोटल क्लॉथ किती आहे? 4.05 आणि कॉस्ट काय दिली? 120. दोघांचं मल्टिप्लिकेशन. 1 मीटर एवढ्याला तर 4.05 मीटर किती? तर मल्टिप्लिकेशन केलंय बघा. नाव दिस वे मल्टिप्लाय 0 into 5 0, 0 into 2 0, 0 into 4 0. नंतर हा संपलेला आहे 2 ने. 2 5 10, कॅरी 1, 2 2 4 प्लस 2 2 5 10, करेक्ट आहे. 0 कॅरी 1, हा 0 आहे. 2 into 0 0 प्लस 1 1, 2 into 4 8. ओके. थर्ड 1 into 5 5, 1 into 0 0, 1 into 4 4. नाव दिस वे 0 0 1 plus 5 6 8 and 4. नाव 486.00. इथं 2 प्लेसेस आहे 2 5, मग डेसिमल पॉईंट म्हणून इकडून 2 प्लेसेस काउंट 1 and 2, मग डेसिमल पॉईंट घेतलाय 486.00. मीन्स द टोटल कॉस्ट ऑफ द क्लॉथ इज 486.00 रुपीज. तर 486 रुपीज एवढी त्याची कॉस्ट होईल टोटल क्लॉथची, एकूण कपड्याची. आता 6वं एक्झाम्पल पहा. सुजाता bought watermelon weight 4.25 kg and gave 1 kg 750 gram to the children. चिल्ड्रन्सना दिले, शेजारच्या मुलांना दिले. किती? एवढे आणले, टोटल एवढं आणलं आणि त्याच्यापैकी 1 kg and 750 ग्रॅम त्या शेजारच्या मुलांना देऊन, नेबरहुड चिल्ड्रन्सला देऊन टाकलं. ओके. हाऊ मच ऑफ इट डज शी हॅव लेफ्ट. तर तिच्याकडे किती शिल्लक राहिलं हे आपल्याला काढायचं आहे. सो पहिल्यांदा आपल्याला सुजाता बॉट अ वॉटरमेलन वेट इज 4.25 kg. सो टोटल weight of the watermelon. टोटल वेट किती वॉटरमेलनचं? तर ते आहे 4.25 kg एवढं त्या वॉटरमेलनचं वेट आहे. सो त्याने काय केलं? त्याच्यापैकी मुलांना किती दिलं? तर सो वेट ऑफ द watermelon give to the चिल्ड्रनला किती दिले तिथे बघू. किती दिले त्यांनी? 1 kg and 750 ग्रॅम. ठीक आहे. सो एवढं वेट होतं, त्याच्यापैकी एवढं त्यांना दिलं. आता तिच्याकडे किती शिल्लक राहिलं? सो आपल्याला काढायचं काय?
weight of the watermelon left with her. तिच्याकडे ते देऊन किती शिल्लक राहिलं हे काढायचंय. मग हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, टोटल वेट एवढं होतं आणि दिलेलं एवढं होतं, हे दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. टोटल वेट किती होतं 4.25. ओके, त्याच्यापैकी किती देऊन टाकलं 1.750 ग्रॅम. ओके, वरती 0 घेतला. यांचं दोघांचं आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट 0 मायनस 0 0, 5 मायनस 5 0. आता 2 मायनस नाही होत, 1 कॅरी केला याच्याकडनं, इकडे 3 राहिला, इकडे 1 केला, इकडे 12 झाला. 12 मायनस 7 8 9 10 11 12 5. इकडे बघू 3 मायनस 1 2, 2.500. करेक्ट आहे. सो weight of the watermelon left with her is equal to 2.500 kg. ओके, लास्ट एक्झाम्पल पाहूया. Anita was driving at a speed of 85.6 km per hour. The road had a speed limit 55 km per hour. अनिताचा ड्रायव्हिंगचा स्पीड हा आहे, परंतु त्या रोडचा चालवण्याचा स्पीड लिमिट दिलेला आहे, तो आहे 55. बाय हाऊ मच शुड शी रिड्यूस हर स्पीड टू बी विथ इन द स्पीड लिमिट. तर तिला तिचा स्पीड कितीने कमी करावा लागेल हे आपल्याला काढायचंय. म्हणजे हा अनिताचा गाडी चालवण्याचा ओरिजिनल स्पीड आहे, पण रोडचा स्पीड लिमिट हा दिलेला आहे. तर आपल्याला तिचा शी रिड्यूस हर स्पीड, कितीने स्पीड रिड्यूस करावं लागेल ते काढायचं आहे. पहा, ओरिजिनल ड्रायव्हिंग स्पीड ऑफ अनिताचा ओरिजिनल ड्रायव्हिंग स्पीड किती आहे 85.6 किलोमीटर पर आवर. ओके, हे दिलेलं आहे. त्यानंतर हा सेकंड स्पीड लिमिट फॉर ड्रायव्हिंग, तिचा स्पीड त्या रोडचा स्पीड लिमिट किती दिला आहे ड्रायव्हिंगचा 55 किलोमीटर पर आवर, एवढा तिचा स्पीड लिमिट दिला आहे. सो खाली काय दिलं, स्पीड रिड्यूस बाय हर, तिने किती स्पीड कमी केला पाहिजे आता, तर तिचा ओरिजिनल स्पीड हा आहे, त्याच्यातून हा स्पीड लिमिट तिने रिड्यूस केला पाहिजे, कमी केला पाहिजे. म्हणजे दोघांचं काय करावं लागेल, सबट्रॅक्शन. 85 ओरिजिनल 85.6 हा ओरिजिनल आहे आणि स्पीड लिमिट 55 दिलाय, म्हणजे किती 0.00 पॉईंट, बरोबर आहे. 55.00 तुम्ही घेऊ शकता, काय प्रॉब्लेम. डेसिमल पॉईंट हा नंतर असतो, युनिट प्लेस नंतर. पुढे बघा, स्पीड रिड्यूस बाय हर, तिने किती स्पीड रिड्यूस केला, त्यासाठी दोघांचं सबट्रॅक्शन बघा. 85.60 घेतलाय तिकडे आणि 55.00 यांचं दोघांचं सबट्रॅक्शन. ठीक आहे, 0 मायनस 0 0, 6 मायनस 0 6, डेसिमल पॉईंट घेतला. 5 मायनस 5 0, 8 मायनस 5 3. करेक्ट आहे. स्पीड रिड्यूस बाय हर, तिने स्पीड कितीने रिड्यूस केला, तर 30.660 किलोमीटर पर आवर एवढ्याने तिने स्पीड रिड्यूस केलेला आहे. अशा पद्धतीने हे 4 एक्झाम्पल संपलेले आहेत. तुम्ही हे 4 एक्झाम्पल आता सोडवणार आहात. थँक्यू. मुलांनो, हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि ज्ञानमुद्रा हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. म्हणजेच यापुढील व्हिडिओज तुम्हाला उपलब्ध होतील. धन्यवाद.